24 डिसेंबर 2016 रोजी समुद्रामधील शिवस्मारकाच्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालं। आता 8 वर्षांनंतरही त्याचं काम अजूनही झालेलं नाहीये। हाच धागा पकडत छत्रपती संभाजीराजेंनी चला शिवस्मारक शोधू अशी एक हाक देत आंदोलनाची तलवार उपसली। मात्र त्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक ट्विस्ट आले। पण खरं तर विधानसभेच्या तोंडावरती संभाजीराजेंनी छेडलेल्या या उपरोधिक आंदोलनाचा त्यांना फायदा होणार की महायुतीला फटका बसणार असा सवाल आता विचारला जातोय। पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींचा हा खास रिपोर्ट। जलपूजन इथं झालं, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही, भरपूर झालं। भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण। आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा। शंभरेक कार्यकर्ते आणि वाहनांचा ताफा घेऊन संभाजीराजे छत्रपती पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले। निमित्त होतं अरबी समुद्रातील शिवस्मारक शोध मोहिमेचं। 8 वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं। मात्र ते शिवस्मारक कुठे आहे? अरबी समुद्रात ते कुठे दिसतंय का? सरकारला हा प्रश्न विचारत अरबी समुद्रामध्ये पाहणी करण्यासाठी संभाजीराजेंचा ताफा मुंबईमध्ये धडकला। मात्र संभाजीराजे अरबी समुद्रामध्ये उतरण्याच्या पूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांना गेटवे ऑफ इंडियावरती अडवण्यात आलं। अखेर संभाजीराजे यांनी कारमधूनच भाषण करायला सुरुवात केली। त्यांच्या आवाहनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिलं। ज्या अर्थी मोदींनी जलपूजन केलं त्या अर्थी सगळ्या परवानग्या मिळाल्या असतील या मुद्द्यावरती बोट ठेवत संभाजीराजेंनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या। काय पुढाऱ्यांना प्रश्न, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे। तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली। आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये। अखेर पोलिसांनी मोजक्या समर्थकांसह संभाजीराजेंना अरबी समुद्रामध्ये जाण्यास परवानगी दिली। संभाजीराजे स्पीड बोटीनं समुद्रामध्ये घिरट्या घालू लागले। डोळ्यासमोर दुर्बीण घेऊन शोध घेऊ लागले। पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशेनं पाहिल्यानंतर त्यांना स्मारक दिसलं का त्यांच्याकडूनच ऐकूया। आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही। शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीणमधनं पाहत होतो, कारण का ते डिरेक्शन कुठं आहे हे मला कल्पना होती, बाकीच्यांना नसेल, पण ते दुर्बीणमधनं सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं। पण त्या बोटवाल्यांनी, कॅप्टननी सुद्धा सांगितलं की महाराज तिथं जाणं हे बरोबर नाही आणि आम्हाला परवानगी सुद्धा नाही। आणि म्हणून मी सांगितलं व्हेरी गुड, ह्या उत्तराची मी अपेक्षा वाट पाहत होतो। संभाजीराजेंच्या शिवस्मारक शोध मोहिमेमुळे विरोधकांना सरकारवरती टीका साधण्याची आयती संधी मिळाली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं होतं ती जागा मी हुडकून काढलेली आहे, म्हणजे मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो। पण ते डिझाईन बदलून सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा हा पुतळा लहान व्हावा अशी काम
त्यावेळी सरकारने केलंय. आता आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालू. स्वराज्य पक्ष जन्माला घालणाऱ्या संभाजीराजेंनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी मुहूर्त शोधलाय, तो विधानसभेच्या तोंडावरचा. मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये आधीच नाराजीची लाट आहे आणि त्या लाटेवरती स्वार होऊन विरोधक सत्ताधाऱ्यांवरती स्वारी करतायत. अशामध्येच अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा ऐरणीवरती आणून संभाजीराजेंनी शिवप्रेमींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या शिवस्मारक शोध मोहिमेचा संभाजीराजेंना फायदा होणार की महायुतीला फटका बसणार हे पाहावं लागेल. मिकी घईसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.